तर आपण आत्ता आहोत मालगुण बीच, ज्याला गायवाडी बीच असं म्हटलं जातं. तर तिथे चंडिका देवीचं मंदिर आहे समोरच ते, आणि त्या मंदिराच्या थोड्याच पुढच्या बाजूला इथे व्हेकल पार्किंगची व्यवस्था आहे. हे फ्री पार्किंग आहे आणि इथेच पॅरासेलिंगचा बोर्ड लागलेला आहे किंवा स्कुबा डायव्हिंगचा बोर्ड लागलेला आहे. तर इथे स्कुबा डायव्हिंग तसंच पॅरासेलिंग आणखीन जे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत तर ते इथे चालतात. इथे गाड्या पार्क करून तुम्ही त्या बाजूने खालच्या दिशेला जाऊ शकता. इथे लागूनच समुद्र आहे. नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. थोडासा भिजलेला वगैरे दिसतोय कारण व्हिडिओची सुरुवात मी नंतर करतोय. तर आत्ता आपण आहोत सुंदर, स्वच्छ आणि विस्तीर्ण अशा मालगुण समुद्र किनाऱ्यावर. अर्थातच मालगुण समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे, तेवढाच तो सुरक्षित देखील आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या समुद्र किनाऱ्यावर चालणारी ती म्हणजे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स अंतर्गत या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालत असतात. अर्थातच आपला मित्र प्रथमेश पारकर तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज चालवतो. तर त्यामध्ये बंपर बनाना किंवा सोफा राईड, ATV बाईक राईड, ह्या सगळ्या राईड असतील की जेटस्की राईड, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्याने सुरू झालेली पॅरासेलिंग राईड. तर प्रथम आपण पॅरासेलिंग राईडला गेलो, जेटस्कीवरून गेलो. तर तिथून सुरुवात ॲक्च्युली झाली होती, पण मी ह्या व्हिडिओची सुरुवात आत्ता करतो आहे. तर ह्या संपूर्ण राईड आपण अनुभव घेणार आहोत. कोणत्या कोणत्या राईड करणार आहोत त्यावेळी मी तुम्हाला सांगत जाईल. आणि सुंदर अशा राईड्स होणार आहेत, कारण मी देखील प्रथम या राईड करतो आहे आणि सोबत आपला मित्र ऋषभ असणार आहे, ऋषभ तोडणकर. तर असा एकंदर हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण जेटस्की राईड करतोय आणि अर्थातच आपण मध्यभागी आल्यावर मी शूट करतोय, पण जो नजारा आहे ना तो एकदम कमालीचा आहे. मध्यभागी आलो आणि जबरदस्त मजा येते. अर्थातच जेटस्की राईड हे आपल्या सगळ्या मित्रमंडळीच्याच आहे, अर्थात प्रथमेश पारकर. पण आता जो अनुभव येतोय तो कमालीचा, कमाल. तर आता आपण समुद्राच्या मध्यभागी आलो आहोत आणि इथे हा माणूस ओळखीचा असेलच, ऋषभ. तर प्रथमतः ऋषभ पॅरासेलिंगचा आनंद घेतोय. काय नाही होत, काय नाही होत. ऋषभ विंच सह पोहण्याचा आनंद घेतोय. आता ही डीप राईड ना सोनू? डीप करतोय आपण पॅरासेलिंग. फायनली सुपरमॅनचं लँडिंग आपल्या बोटवर झालेलं आहे. एक नंबर, एक नंबर. सही. आयला इतकी मजा आली ना, आकाशात असं वाटलं की मी हवेत जसं पक्षासारखं तरंगताय वर. भारी मजा आली आणि भरपूर वेळ ठेवलेला पण वरती. नाहीतर काही ठिकाणी आहेत ना आपल्या थोडा वेळ नेतात आणि त्याच्यानंतर लगेच आणून खाली सोडतात. तो अनुभव आहेत ना वेग वरतो तो घेऊन मिळत नाही. पण या ठिकाणी आपल्या प्रथमेश वॉटर स्पोर्टमध्ये असं नाही आहे. जे तुम्ही काय पैसे नॉमिनल चार्ज करशाल ते पैसे तुमचे पुरेपूर वसूल होतील.
तू यार मजा आली. एक नंबर भाई कसा वाटला? एक नंबर. नाही बघा तो सुपरमॅन अगदी वरती हवेत होता, त्यानंतर ज्याने लँडिंग पाण्यामध्ये केलं एक पोहण्याचा आनंद घेत होता. आणि पाण्यात गेल्यानंतर काहीच एफर्ट लावायचे नाही, फक्त पोहत राहायचं. बाकीचं काम बोट करते, विंच करतं. सही प्रत्येकाला ना एकदा तरी मालवणमध्ये फिरण्यासाठी नक्की यावा आणि आपल्या प्रथमेश वॉटर स्पोर्टला नक्की भेट द्यावा. प्रथमेश वॉटर स्पोर्टचा मालक प्रथमेश पारकर. आता आमचे मयूर दादा पण इकडे हजर झालेले आहेत, ऋषभ दादा दोघं आलेले आहेत इकडे, जॉईन झालेले आहेत. तर बघायचं झालं तर ऋषभने छानपैकी राईड केलेली आहे, त्याचा अनुभव तुम्ही आता बघितला. आता बघूया, आता तू जाते. आता मी जातोय हळूहळू जाणार. थोडीशी मनात भीती आहे, पण बघूया काय होतं. वरून जे उंचावरून दिसणारे नजारे नक्कीच अप्रतिम असतात आणि आता जे ॲटमॉस्फिअर म्हणजे जे वातावरण झालेलं आहे ते कमालीचं आहे. तिथे फिशिंग करणारी बोट आहे, म्हणजे वरून जो नजारे येतात ना, कमाल. आकाशामध्ये उडण्याचा जो अनुभव असतो तो ऋषभने घेतलेला आहे. आता मी जातोय ती जीव मोठी धरून, म्हणजे पहिल्यांदा अशी प्रत्येकाची अवस्था होते की उंचावर जायचं थोडंसं, पण बघूया. डर क्या की जीत आहे. चला निघतो. ओके पुढे ना. तर मित्र हे बघा, अशा प्रकारे सर्व सेफ्टी घेतली जाते, सर्व काळजी घेतली जाते कस्टमरची. आणि त्यानंतर मग त्यांना वरती- कोणता बेल्ट आहे? सेफ्टी बेल्ट आहे. नाही, याला हे म्हणतात हार्नेस. याला हार्नेस म्हणतात. ओके. बसून आता पकडायचं कुठे सांगते ते. थांब ना, बसतो नाही. ओके चलो सावकाश जाऊ दे. फायनली लँडिंग. मी म्हणालो होतो उंचावरून दिसणारे नजारे कमाल असतात. खरंच थोडासा पोटात डोळा आला. काही वेळासाठी मी अगदी डोळे गच्च मिटून घेतले, कारण एवढ्या उंचीवर जायची कधी सवय नव्हती. पण ओके, वरती गेल्यावर फाईन जबरदस्त वाटतं. आणि आयुष्यात प्रत्येकाने हा अनुभव घेतलाच पाहिजे, कारण निळाक्षर समुद्र किनारा आणि त्यामध्ये तुम्ही जे उडण्याचा जो अनुभव घेता ना, अप्रतिम, लाजवाब, जबरदस्त. प्रथमेशबद्दल सांगायचं झालं तर अतिशय अनुभवी आहे. प्रत्येक त्याच्या ज्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत, तर हे जे सगळे आपण मंडळी बघतोय, तर ती अनुभवी मंडळी आहेत. तुम्हाला सुरक्षित नेतात, सुरक्षित आणण्याचं काम करतात. आता पण मी असं वर जात होतो, मला असं कुठे वाटलं नाही की कुठे कोण नवशिका आहे. प्रत्येकजण फुल ट्रेन आहेत. आणि प्रथमेशबद्दल सांगायचं झालं तर कमालीचा माणूस आहे. नक्की इथे या, त्याच्यासोबत हा अनुभव तुम्ही अनुभवा. तुला ऋषभची डीप आणि तुझी डीप मध्ये काय फरक वाटला का? फरक वाटला, तुला कारण इझी डीप मी होती. आधीच सांगितलं होतं सोनाला की
ही जी डीप करेन ती पूर्ण करू नकोस. पण ऋषभने जो घेतला तो वेगळा अनुभव होता. लिटरली तो विंच सकट पोहत होता. एक कमाल धमाल म्हणतो सुपरमॅन थेट पाण्यात लँड होऊन तो पोहण्याचा आनंद घेत होता. पण मी आधीच सांगितलं होतं प्रथमेशला की जास्त डीप नको, त्यामुळे थोडंसं मी डोपरवर पाण्यात. ती पण एक टेक्निक आहे, ड्रायव्हरची कमाल आहे. हा, ड्रायव्हरची कमाल आहे. म्हणून म्हणतो हे निष्णात जे सगळे आपले पटाईची मंडळी आहेत ती खरंच अगदी सुरक्षित नेणार आणि तुम्हाला सुरक्षित आणून सोडणार. तर आता आपण परतीच्या मार्गावर आहोत. इथे ऋषभने देखील ही ऍक्टिव्हिटी केली, मी देखील केले. आपण किनाऱ्याच्या दिशेने चाललोय कारण किनारा जो आहे तो जरा लांब आहे, म्हणजे मध्यभागी आपण आले आहोत आणि परतीचा मार्ग. आणि इथे बघताय ऑलराऊंडर माणूस प्रथमेश, जसं तो इतर गाईड करतो तसंच बोट राईड असेल किंवा आणखी तत्सम जेटस्की राईड असेल, या सगळ्या राईड तो स्वतः देखील करतो. अर्थातच त्याच्याकडे एवढी मंडळी आहेत, कर्मचारी मंडळी, तरी देखील तो स्वतः पुरेपूर अनुभव घेऊनच या सगळ्या गोष्टीमध्ये उतरलाय. आणि समुद्रातून फिरण्याची कमाल धमाल एक वेगळाच अनुभव असतो. आपण एका सुंदर ठिकाणी आहोत. छानपैकी निळाक्षार समुद्राचा आनंद घेत आपण या बोटी, ही जी सेफ्टीसाठी जाणली जाणारी बोट म्हणजे पॅरासेलिंगची बोट. तुम्ही जर स्पीड बोट बघत असाल तर थोडीशी या लेवलने कमी असते, पण ही जी बोट आहे ती जबरदस्त हार्ड आहे. आणि आपल्याला जो आज एक उत्तम अनुभव आपण घेतला पॅरासेलिंगचा, तर तो आपल्याला दिला आहे प्रथमेशने. अर्थात प्रथमेश आणि आमची चांगली घट्ट मैत्री आहे, पण मैत्री पलीकडचं जे एक व्यवसाय असतो तर त्याने तो जोपासलाय. कारण आपण जे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी बघतो तर त्यामध्ये सुरक्षितता महत्वाची असते आणि जो येणारा पर्यटक असतो त्याला उत्तम अनुभव देणं म्हणजे त्याच्यानुसार अनुभव देणं हे महत्वाचं असतं. तर इथे प्रथमेश आहे. तर प्रथमेश, आपल्याकडे साधारण या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कोणत्या कोणत्या चालतात? आपल्याकडे आता जेटस्की, बनाना राईड, बंपर राईड, स्पीड बोट. ओके, स्पीड बोट इथे आहे आपण बघितली, पॅरासेलिंग आणि नवीन आपण चालू केलं ते स्कुबा डायव्हिंग. ओके, या सगळ्या राईड्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि एका प्लेसवर येऊन तुम्हाला बरोबर राईड्स मिळतात. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला सगळ्या राईडचा अनुभव घ्यायला मिळतो इथे. ऑल राईड्स इन वन प्लेस. ओके, तर मला सांग, तू किती वर्ष या क्षेत्रात आहेस? मी हे 9 वर्ष झाली मला. मी सक्सेसफुल बिझनेस चालवतोय. पॅरासेलिंग सकट असेल, वॉटर स्पोर्ट असेल, जेटस्की असतील, हे सर्व मी 9 वर्ष चालवतो. तर आपल्याकडे साधारण कर्मचारी किती आहेत तिथे? आपल्याकडे 14 लोक कर्मचारी आहेत. पॅरासेलिंग पासून, स्कुबा पासून तर सर्व पकडून पूर्ण टीम आपल्याकडे 14 लोकांची आहे. ओके, तर मी तुला विशेष धन्यवाद देतो कारण अगदी सुरक्षित जाऊन सुरक्षित आणलंस. आणखीन तुझं नाव काय मित्रा? संतोष. तर साधारण तू किती वर्ष या व्यवसायात आहेस? 7-8 वर्ष वॉटर स्पोर्ट लाईन. ओके, तर मित्रांनो, या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुरक्षित. मी जेव्हा सुरुवात केली या राईडला तर जी कलात्मकता काय असते किंवा जो अनुभव काय असतो तो या मित्राकडे मला जाणवला. कारण तुम्हाला हळूहळू वर नेणं आणि त्यानंतर मग वरती गेल्यावर एक थोडंसं वेगळ्या प्रकारचे झटके देणं, म्हणजे मी हलत होतो तर हे देखील कलात्मकता आहे याच्याकडे. आणि त्यानंतर मग मी आधीच सांगितलं होतं प्रथमेशला की मी डीप करणार नाही, पण इथे ऋषभने मात्र डीप केला होता आणि कमाल अनुभव घेतला होता. तर ऋषभने जो डीप केला होता आणि मी डीप केला होता याचा जमीन आसमानाचा फरक होता. कारण ऋषभने पूर्ण कमरेपर्यंत त्याला डीप करण्यात आलं होतं, पाण्यामध्ये नेण्यात आलं होतं, पण मला जे डीप केलं या मित्रांनी तर ते फक्त ढोपरभर पाण्यात केलं. आणि ही कला याची वाखाणण्याजोगी आहे. कारण ढोपरभर पाण्यात डीप करणं आणि कमरेभर पाण्यात डीप करणं यात एक वेगळा अनुभव देखील आहे आणि अंतर देखील आहे. तसंच जर तुम्ही सांगितलं की नुसते मला पायबोट पाण्याला टेकवायचे तरी देखील हा अनुभवी माणूस ते करतो. नक्कीच एका छताखाली म्हणजे प्रथमेशच्या एका हे सगळं त्याने जो व्यवसाय सुरू केला वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, ही मालगुण समुद्र किनाऱ्यावर चालते आणि अतिशय सुरक्षित असा मालगुण समुद्र किनारा आहे. तर प्रथमेश, आता आपण यानंतर कुठे जाणार आहोत? यानंतर आपला एक स्कुबाचं हे आहे, ओके, स्पॉट आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन स्कुबा करणार आहे. ओके. दोन्ही मित्र आलेले आहेत, त्या दोन्ही मित्रांना बुडवून काढायचा माझा प्लॅन आहे. इनफॅक्ट बुडवून काढायचा प्लॅन आहे म्हणजे त्यांना खालची समुद्राखालची, पाण्याखालची दुनिया दाखवायची आहे. मासे वगैरे कसे असतात, कोरल्स आपल्याकडे काय प्रकारचे आहेत, थोडंसं एक माहिती द्यायची आहे आपल्याला. नक्कीच नक्कीच. तर तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून, माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच प्रथमेशकडे या. माझा मित्र आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, तर तो एक अनुभवी माणूस आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. कारण या क्षेत्रात अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे अनुभव त्याच्याकडे पुरेपूर आहे. 10 वर्ष तो साधारण हा व्यवसाय करतोय आणि अपघात विरहित व्यवसाय त्याने आजपर्यंत चालवलाय. एकही अपघात इथे झालेला नाही. त्यामुळे तुम्ही नक्की या आणि हा
समुद्राच्या वरचा आणि समुद्राखालचा जो अनुभव आहे तो नक्की इथे अनुभवा. चलो आता आपण निघूया. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स अंतर्गत चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे तिथे स्पीड बोट आहे, तर तिथे जेटस्की राईड आहे, इथे सोफा राईड. ही सोफा राईड. प्रथमेश सोफ्यावर किती माणसं जातात? स्लीपर राईड वरती आपली 4 माणसं जातात ऍट अ टाइम. 4 माणसं ॲट अ टाइम. आणि ही बकेट राईड ह्याला जे सोफा राईड बोलतो आपण किंवा बकेट राईड, ओके, त्यामध्ये 3 जण जातात. 3 जण जातात. ऋषभ इथेच आधी बीचवरच लोळतोय, मस्तपैकी आनंद घेतोय. तर यामध्ये ती गाणी ही बनाना राईड ही 6 लोक जातात ऍट अ टाइम. या बनाना राईड, या बनाना राईडवर 6 लोक जातात. ओके. आणि ही आपण पलटीसाठी वापरतो, एक तर समुद्राच्या किनाऱ्याला किंवा समुद्राच्या आतमध्ये, ओके. असं 2 पलटीचा प्रकार असतो. अच्छा. आणि ती जी बनाना आहे तो फॅमिली जर असेल किंवा 7-8 लोक एकदम आले असतील तर त्यांना, आणि ज्यांना पाण्यात पलटी नाही करायचे, ओके. त्यासाठी आपण एक त्या डबल बनाना राईड आपण घेऊन जातो. अच्छा, ओके. तर ह्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीज आहेत ते एकाच छताखाली तुम्हाला इथे करायला मिळतील. म्हणजे सोफा राईडसाठी दुसरीकडे जायची गरज नाही किंवा बंपर राईडसाठी नाही. तर असा संपूर्ण सुंदर असा मालगुण समुद्र किनारा आणि त्यावर चालणाऱ्या या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. तर सगळ्या राईड पूर्ण करून झालेल्या आहेत. बंपर असेल, त्यानंतर बनाना राईड असेल, सोफा राईड असेल, जेटस्की राईड आणि स्पीडबोट राईड आम्ही पॅरासेलिंग नंतर केली. म्हणजे पॅरासेलिंगला आधी गेलो, नंतर स्पीडबोटने आलो. तर अशा एकंदरीत सगळ्या राईड आज आम्ही केलेल्या आहेत. आणि
तसं सांगायचं झालं तर प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी साधारण एक 9 ते 10 वर्ष इथे प्रथमेश याचा व्यवसाय करतो आणि अपघात विरहित व्यवसाय करतो आणि सुरक्षित नेऊन सुरक्षित आणण्याचं काम करतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या मालगुण समुद्रकिनाऱ्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुरक्षित समुद्रकिनारा आहे, सुंदर समुद्रकिनारा आहे, स्वच्छ समुद्रकिनारा आहे. तर अशा एकंदरीत राईड्सचा आम्ही अनुभव घेतला. तर हा संपूर्ण मालगुण समुद्रकिनारा आहे, विस्तीर्ण, प्रशस्त आणि सुंदर स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे. तर इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालते, हे बघा ह्या सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. आणि इथे प्रथमेशकडे जे कर्मचारी मंडळ आहेत किंवा जे मंडळ आहेत ते किती आहेत बघा, सगळे हे अनुभवी प्लेयर आहेत. येस बॉस. काय सांगशील प्रथमेश? आपल्याकडे आवर्जून भेट द्या. मेन म्हणजे आपल्याकडे लेस क्राऊडेड असतो म्हणून आपल्याकडे तुम्हाला टाइम देता येतो, कस्टमरला वेळ देता येतो. नाहीतर काही बीचवरती असं आहे की बसा बसा उतरा, राईड झाली उतरा पळा, बरोबर. तसं आपल्या आपण प्रत्येक एका कस्टमरला अटेंड करतो आणि त्याचं आम्हाला पण सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि तुम्हाला पण त्याचा एक आनंद घेता येतो. आणि आपल्याकडे असलेलं जे लेस क्राऊडेडचं त्याचं बेनिफिट घेता येतं सगळ्या प्रत्येक माणसाला किंवा येणाऱ्या कस्टमरला. आणि सगळं एका बीचवर मिळतं तर ते आहे की सगळं एकाच बीचवर, सगळं स्कुबापासून पॅरासिलिंग पासून सगळं. नक्कीच प्रथमेश माझा मित्र आहे म्हणून तुम्हाला मी सांगत नाही, कारण त्याच्याकडे असलेला दांडगा अनुभव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण येणारा पर्यटक त्याची सेफ्टी किंवा त्याची सुरक्षितता महत्त्वाची असते आणि ते सगळं स्किल हे तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे आणि एकाच व्यक्तीकडे मिळणार आहे. तर हे सगळं मंडळी आहेत, ही सगळी तुम्हाला अतिशय सुरक्षित नेऊन सुरक्षित आणण्याचं काम नक्कीच करणार आहेत. त्यामुळे हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे, हा आपला स्थानिकांचा एक व्यवसाय, मराठी माणसाचा व्यवसाय आहे. तर तोच प्रमोट करण्याचं काम आम्ही करतोय. आणि खास गावकडीहून ऋषभ इथे आलेला आहे. ऋषभ, कसा होता अनुभव किंवा कसा होता प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स जी ॲक्टिव्हिटी आहे तिथला अनुभव? खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे प्रथमेश जसं बोलला की आम्ही खूप ठिकाणी अशी फिरायला वगैरे जातो, प्रत्येकाला माहितीच आहे, आमचे ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे पण असतात. पण इथे येऊन जे वॉटर स्पोर्ट करण्याचा आनंद आहेत ना तो खूप वेगळा आहे. पर्सनली प्रत्येक कस्टमरला या ठिकाणी वेळ दिला जातो आणि तुमची सेफ्टी या ठिकाणी घेतली जाते. तर त्यामुळे इथला अनुभव वेगळा असतो. पॅरासेलिंगमध्ये पण तुम्ही पाहिला असालच, कस्टमरला जसा अनुभव हवा असेल तसा अनुभव त्या ठिकाणी दिला जातो, तो आनंद कस्टमरला दिला जातो. आणि हेच आपल्या प्रथमेश वॉटर स्पोर्ट्सचं एक वैशिष्ट्य आहे. आणि आतापर्यंत 9 वर्ष एखाद्या व्यवसायात यशस्वीरित्या काम करणं सोपं नाही आहे आणि प्रथमेश तो त्याचा व्यवसाय यशस्वीरित्या करतो याचा आम्हाला आनंद आहे. तू जसं बोललास की आता मराठी व्यावसायिक उद्योजक आहे प्रथमेश आणि कोकणात पण म्हणजे प्रथमेशसारखे नवनवीन उद्योजक तयार होत आहेत आणि याचा आम्हाला आनंद आहे आणि प्रथमेशकडून ती प्रेरणा घेण्यासारखी आहे. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचा वॉटर स्पोर्ट जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल वॉटर स्पोर्टचा तर या मालगुण बीचवरती तुम्ही अवश्य या. नक्कीच. जर तुम्ही हा समुद्रकिनारा बघितलात तर सुरक्षित समुद्रकिनारा आहे, तसंच गर्दी कमी असणारा समुद्रकिनारा आहे. म्हणजे एक क्वालिटी टाईम किंवा नितांत वेळ जो तुम्ही घालवू शकता तर तो इथे घालवू शकता. आणि खरंच सुंदर असा समुद्रकिनारा आहे. आणि प्रथमेशचं सांगायचं झालं तर पुन्हा मी त्याचं नाव घेईन. एक छान ॲक्टिव्हिटी तो करून देतो आणि एक चांगला अनुभव तुम्हाला तो नक्कीच देतो. त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो आणि स्क्रीनवर देखील शो होत असतील. तर नक्कीच मालगुण समुद्रकिनारी या, इथे एक क्वालिटी टाईम स्पेंड करा आणि प्रथमेश वॉटर स्पोर्ट ज्या ॲक्टिव्हिटी आहेत तिथे नक्की करा.